या मननाच्या सत्रामध्ये आपण आज लूककृष्ण शुभवर्तमान याचा दुसरा अध्याय आणि वचन 8 ते 12 आपण वाचूया. लूककृष्ण शुभवर्तमान दुसरा अध्याय वचन 8 ते 12. त्याच परिसरात मेंढपाळ रानात राहून रात्रीच्या वेळी आपले कळप राखीत होते. तेव्हा प्रभूचा दूत त्यांच्याजवळ आला, उभा राहिला. प्रभूचे तेज त्यांच्या भोवती प्रकाशले आणि त्यांना मोठी भीती वाटली. तेव्हा देवदूत त्यांना म्हणाला, भिवू नका, कारण पहा, जो मोठा आनंद सर्व लोकांस होणार आहे त्याची सुवार्ता मी तुम्हाला सांगतो. ती ही की तुमच्यासाठी आज दाविदाच्या गावात तारणारा जन्मला आहे. तो ख्रिस्त प्रभू आहे. आणि तुम्हास खूण ही की बाळंत्याने गुंडाळलेले व गव्हाणीत ठेवलेले एक बाळक तुम्हास आढळेल. देवबाप या वाचलेल्या वचनाद्वारे त्याच्या महान पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनामध्ये येणाऱ्या वेळेत आम्हा चालो. या ठिकाणी एक सुवार्ता, ती देखील स्वर्गीय सुवार्ता सांगण्यात आलेली आहे. आणि ही स्वर्गीय सुवार्ता स्वतः दिव्य दूत स्वर्गातून घेऊन आलेले आहे भूतलावर. आणि अशा परिस्थितीमध्ये जी रात्रीची वेळ आहे, मेंढपाळ रानात आपला कळप राखीत आहे, अशा लोकांना ती सुवार्ता ते घेऊन आलेले आहेत. म्हणजे थोडक्यात या भूतलावर जर सर्वात प्रथम सुवार्ता जर कुणाला सांगण्यात आली आहे, ती म्हणजे या मेंढपाळांना, अतिशय नीच अशा त्या कळपाच्या लोकांना. आणि अशा परिस्थितीमध्ये ते ज्यावेळेस ऐकतात त्यावेळेस त्यांना मोठी भीती वाटते. परंतु सुवार्ता त्यांनी ज्यावेळेस कानावर त्यांच्या पडलेली आहे, की तारणारा जन्मला आहे, तो ख्रिस्त प्रभू आहे. आणि ही सुवार्ता ऐकून ते पुढे गेले आणि त्या सुवार्तेला अनुसरून असे जे काही विश्वासाने ते पुढे गेलेले आम्ही पाहतो. ज्यावेळेस आम्ही पाहतो की 16व्या वचनामध्ये, तेव्हा ते घाईघाईने गेले आणि मरिया, योसेफ व गव्हाणीत ठेवलेले बाळक ही त्यांना सापडलेली आहे. त्या ठिकाणी 4 गोष्टी त्यांना सापडल्या. 1 मरिया, 2 योसेफ, 3 गव्हाणी आणि 4 बाळक असं सापडलेलं आहे. वास्तविक पाहता त्यांना तारणारा जन्मला आहे ही सुवार्ता त्यांना समजली होती, कळाली होती, ऐकली होती. आणि वास्तविक पाहता ते तारणाऱ्याला पाहण्यासाठी त्या ठिकाणी गेलेले आहेत. परंतु ज्या वेळेस ते तारणाऱ्याला पाहण्यासाठी गेले त्यावेळेस त्या 4 गोष्टी त्यांना समोर दिसल्या. वास्तविक त्यांना तारणारा दिसणं गरजेचं होतं, परंतु पहिला क्रमांक मरियेचा दिसतो, दुसरा योसेफाचा दिसतो, तिसरा गव्हाणीचा दिसतो आणि चौथा बाळकाचा दिसतो. पवित्र आत्मा सांगत आहे की मेंढपाळ ज्यावेळेस त्या ठिकाणी गेले, जी सुवार्ता सांगण्यात आली की तारणारा जन्मला आहे, परंतु त्या ठिकाणी पवित्र आत्मा म्हणतो की मेंढपाळांना बाळक दिसलेला आहे. आणि ते खरं आहे, कारण तो बाळक फक्त तारणारा म्हणून जन्मला होता, परंतु वधस्तंभावर ज्यावेळेस जाणार होता आणि वधस्तंभावर त्याचं निष्कलंक निर्दोष रक्त वाहिल्यानंतर तो खरं आमचा तारणहार होणार होता. परंतु आज ह्या वचनाच्या द्वारे आम्ही काही आत्मिक गोष्टी पाहण्याचा प्रयत्न करू. आजही आज विश्वासणाऱ्यांना किंवा ख्रिस्ती समाजामध्ये ख्रिस्ती लोक म्हणून जगणाऱ्या लोकांना आजही ख्रिस्ताकडे जातात तारणारा म्हणून शोधण्यासाठी. परंतु आजही त्यांच्या समोर मरिया आहे, आजही त्यांच्या समोर योसेफ आहे आणि आजही त्यांच्या समोर गव्हाणी अशी आहे. आणि नंतर मग पुन्हा तारणारा दिसत नाही प्रियांनो, त्यांना बाळकच दिसतो. आणि हा अनुभव गेल्या 1-2 दिवसामध्ये आम्हाला दिसला असेल. अनेकांच्या घराघरामध्ये याच गोष्टी आम्हाला पाहण्यास दिसल्या. ते चर्चला गेले, पुन्हा घरी आल्यावर त्याच गोष्टी दिसल्या. मरिया दिसली, योसेफ दिसला, गव्हाणी दिसली आणि बाळकच दिसलं. परंतु पाऊल म्हणतो की मी आता मुलासारखा बोलत नाही, मी प्रौढ झालेला आहे, कारण माझी बुद्धी आता मुलासारखी नाही. आणि म्हणून मी वधस्तंभावरचा ख्रिस्त गाजवितो, कारण तो वधस्तंभावरचा ख्रिस्त मला समजलेला आहे. आणि ज्यावेळेस त्या वधस्तंभावर माझी नजर जाते, ज्यावेळेस त्याला मी पाहतो,
त्यावेळेस मला खरा तारणारा सापडतो. पण आज दुःखाची गोष्ट ही आहे, आज कित्येकांना तारणारा म्हणून सापडलेला नाही. आजही त्यांना बाळक म्हणूनच सापडलेला आहे. आणि म्हणून आज आम्ही पाहणार आहोत की आम्हाला तारणारा सापडणार कसा. आणि म्हणून माझ्याबरोबर योहानाच्या शुभवर्तमानामध्ये तुम्ही या आणि त्या ठिकाणी अध्याय 1 मध्ये आपण पाहूया की त्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे, वचन 41, त्याला त्याचा सख्खा भाऊ शिमोन पहिल्याने भेटला, तेव्हा तो त्याला म्हणाला, मशिहा म्हणजे ख्रिस्त आम्हाला सापडला आहे. कोण हे दोघं? एकाचं नाव आंद्रिया आणि एकाचं नाव योहान. हे दोघांना मशिहा सापडला आहे प्रियांनो, ख्रिस्त सापडला आहे, तारणारा सापडला आहे. आणि म्हणून आज मशिहा कसा सापडतो किंवा मशिहा कोणाला सापडतो ह्याची आम्ही ह्या घटनेद्वारे काही सत्य पाहण्याचा प्रयत्न करू. पहिला मुद्दा मी तुमच्या समोर प्रगट करीतो. त्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे की वचन 35 पासून ज्यावेळेस आम्ही वाचतो, त्यानंतर दुसऱ्या दिवशी योहान आपल्या शिष्यातील दोघांसह पुन्हा उभा असता येशूला जाताना न्याहाळून पाहून म्हणाला, पहा देवाचा कोकरा. त्याचे हे म्हणणे त्या दोघा शिष्यांनी ऐकले व ते येशूच्या मागोमाग निघाले. जसं मी प्रथमच सांगितलं, हे दोन शिष्य म्हणजे योहान आणि आंद्रिया. हे त्या दिवशी पण होते आणि आदल्या दिवशी पण होते. 29व्या वचनामध्ये देखील हाच संदेश योहानाने आपल्या मुखातून म्हटला, हा पहा जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा. ह्या दोन्ही दिवसामध्ये हे दोन्ही शिष्य उपस्थित असताना दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस प्रभूचं वचन योहानाच्या मुखाद्वारे प्रगट झाले, हा पहा देवाचा कोकरा. हे शब्द त्यांच्या कानावर पडतात. त्याचे हे म्हणणे त्या दोघांनी ऐकले आणि ते त्याच्या मागोमाग चालले. काय समजतं? पहिला मुद्दा, ज्याला त्याचं महत्व समजले त्याला मशिहा सापडला आहे प्रियांनो. काय होतं महत्व? वचन होतं, संदेश होता, बोध होता, हा पहा देवाचा कोकरा. ज्यावेळेस कोकऱ्याकडे ह्या दोघांनी पाहिलं त्यावेळेस कोकऱ्याचं महत्व या दोघांना देखील माहिती होतं. कारण त्यांच्या आई वडिलांनी देखील वर्षानुवर्ष त्या कोकऱ्याचं होम अर्पण आपल्या पापाच्या प्रायश्चित्ता निमित्ताने ते दिलेलं होतं. परंतु त्यांनी त्यांच्या आई वडिलांचं जीवनक्रम पाहिला असेल प्रियांनो. अर्पण तर देतातच, परंतु पापांची क्षमा झालेल्याचा अनुभव त्यांच्या जीवनात आलेला दिसत नाही. किंबहुना या दोघांविषयी देखील आम्ही पाहू शकतो की हे दोघं देखील यहुदी होते प्रियांनो आणि त्यांना देखील अर्पणाचं महत्व अतिशय उत्तमरित्या माहित होतं. मग गोऱ्याचं असो, बकऱ्याचं असो किंवा होल्याचं असो, ही अर्पण ज्या वेळेस हे लोक घेऊन जात होते त्या वेळेस आम्ही पाहतो की इब्री लोकास पत्रामध्ये आम्हाला दिसतं की रक्त ओतल्या वाचून पापांची क्षमा होणार नाही, परंतु पुढे असं लिहिलेलं आहे की बैलाचे बकऱ्याचे रक्त हे पाप क्षमेचा अनुभव देण्यास असमर्थ असे होते. आणि म्हणून त्यांना माहिती आहे की ह्या कोकऱ्याचं महत्व. कारण माझा कोकरा हा असमर्थ आहे, माझं अर्पण हे असमर्थ आहे पापांच्या क्षमेसाठी. परंतु हा जो कोकरा आहे हा देवाचा कोकरा आहे, हा स्वर्गीय कोकरा आहे, हा देवाच्या वतीने पाठवलेला कोकरा आहे. आणि म्हणून ते त्याच्या मागोमाग चालले. प्रियांनो, ज्याला त्याचं महत्व समजलं, आज कित्येकांना त्याचं महत्व समजलेलं नाही प्रियांनो. जसं आपण पाहिलं की मेंढपाळांना सर्वप्रथम सुवार्ता सांगितली गेली. वास्तविक पाहता की या 12 शिष्यांमध्ये एक तरी मेंढपाळ असायला पाहिजे होता, परंतु दुःखाची गोष्ट एकही मेंढपाळ त्याच्या शिष्यगणांपैकी नव्हता प्रियांनो. का बरं? कदाचित त्यांचं अज्ञान असू शकतं, त्यांची आस्था तर होती, परंतु देवाच्या वचनात त्या लुकृस शुभवर्तमानामध्ये जसं आम्ही वाचलं 16व्या अध्यायामध्ये, त्यांनी पाहिलं तर खरं, परंतु ते माघारी गेले आणि कधीच ख्रिस्ताच्या संपर्कात आम्ही आलेले पाहत नाही. प्रियांनो, या ठिकाणी आम्हाला समजतं कोकऱ्याचं महत्व. कारण अनेक जण प्रभूकडे येतात आणि परत जातात, कारण त्यांना कोकऱ्याचं महत्व समजलं नाही. कारण त्यांच्यासमोर आजही या 4 गोष्टी दिसतात. योसेफ असो, मरिया असो, गव्हाणी असो, बाळक असो, ह्या 4 गोष्टी
जरी शब्द हे नाही, परंतु अनेक अशा गोष्टी त्यांच्या समोर दिसतात. मग मनुष्याच्या रूपात ख्रिस्ताच्या महत्वाबरोबर त्यांचं महत्व वाढलेलं आहे. मंदिरातल्या अनेक अनेक मौल्यवान गोष्टी ह्या ख्रिस्ताबरोबरच्या महत्व प्राप्त झालेल्या गोष्टी आम्ही पाहतो. मग बक्षिसे असो किंवा एखादा समूह असो, ह्यांनी महत्व ख्रिस्तासारखं घेतलेलं आम्ही पाहतो. आणि ज्यावेळेस एखादा ख्रिस्ती बंधू मंदिरात जातो, त्यांना ख्रिस्त दिसत नाही, तारणारा दिसत नाही, मशिहा दिसत नाही, तर ह्या 4 गोष्टी दिसतात प्रियांनो. आणि म्हणून दुःखाची गोष्ट की त्यांना मशिहा सापडत नाही, कारण वचनाद्वारे त्यांना देवाचा कोकऱ्याचं महत्व समजलेलं नाही. आज प्रार्थना आपण हीच करूया की ज्यांना आजही कोकऱ्याचं महत्व, क्षमा करा, देवाच्या कोकऱ्याचं महत्व समजलं नाही, त्यांना प्रभू करो की त्या देवाच्या कोकऱ्याचं महत्व समजावं. कारण तोच आम्हाला पापांच्या बंधनातून सोडू शकतो. तोच आम्हाला पाप क्षमा करून पवित्र जीवन जगण्यासाठी मदत करू शकतो. आणि या दोघांचं अनुभव काय आहे की आम्हाला मशिहा सापडला आहे, कारण आम्हाला देवाच्या कोकऱ्याचं महत्व समजलं आहे. म्हणून 1 पेत्र आणि 1 अध्याय 19व्या वचनामध्ये ज्याला महत्व समजून सांगितलं, त्या अंद्रियाने तो पेत्र आपल्या लिखाणात लिहितो की तो निर्दोष आणि निष्कलंक त्याच्या रक्ताद्वारे, त्या कोकऱ्याच्या रक्ताद्वारे आम्हाला पापांच्या क्षमेचा अनुभव आलेला आहे. प्रियांनो, आम्हाला देखील त्या देवाच्या कोकऱ्याचं महत्व आमच्या जीवनात समजणं अतिशय महत्वाचं आहे. पटकन दुसरा मुद्दा आपण पाहूया. त्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे योहानाच्या शुभवर्तमानात 1 अध्याय वचन 37 मध्ये, तू त्याचा दुसरा भाग, त्याचे हे म्हणणे त्या दोघां शिष्यांनी ऐकले व ते येशूच्या मागोमाग निघाले. ते मागोमाग निघाले. कसे निघाले? त्याला न्याहाळत ते मागोमाग निघाले. मी असं म्हणेल, प्रभू येशू ख्रिस्ताच्या पावलावर पाऊल टाकत ते त्याच्या मागोमाग निघाले. यातून आत्मिक असं आम्हाला बोध काय घेऊ शकतो की आम्ही ख्रिस्ताच्या वचनाप्रमाणे चालणारे असावे, ख्रिस्ताच्या वचनाच्या मागोमाग चालणारे असावे. कारण वचन शब्द आहे आणि शब्द ख्रिस्त आहे आणि तो प्रारंभापासून देवापासून आहे. आणि देवापासून आलेले विचार, देवापासून आलेलं ज्ञान, देवापासून आलेलं सर्व मार्गदर्शन शिष्यगणांना सांगत असताना तो म्हणतो, हे मी नाही सांगत, हे जे प्रभूकडून मी जे ऐकलेले आहे, माझ्या पित्याकडून जे ऐकलेलं आहे, तेच मी तुम्हाला सांगत आहे. आणि म्हणून ज्याला मशिहा सापडायचा आहे, त्याला वचनाप्रमाणे चालणं हे महत्वाचं आहे, किंबहुना गरजेचंच आहे. जो वचनाप्रमाणे चालत नाही, त्याला मशिहा कधीच सापडणार नाही. त्याला मरिया, योसेफ, गव्हाणी आणि बाळकच सापडणार प्रियानो. आणि वर्षानुवर्ष तेच सापडणार. आणि 24 तासाचा आनंद तेवढाच फक्त मर्यादित राहील. त्याच्यानंतर तो आनंद रास झालेला आम्ही पाहतो. परंतु ज्याला मशिहा सापडतो, त्याला वर्षातले 365 दिवस तो आनंद, किंबहुना तो आनंद द्विगुणित झालेला आम्ही पाहतो. त्या ठिकाणी स्तोत्रकर्ता 119वा अध्याय 105 मध्ये असं लिहिलं आहे की तुझे वचन माझ्या पावलांकरिता दिवा आणि माझ्या मार्गांकरिता प्रकाश असे आहे. खरोखर त्याचं वचन या ख्रिस्ती जीवनामध्ये आम्ही पुढे जात असताना, जगत असताना, ते आमच्या पावलांकरिता दिवा असा आहे, प्रकाश असा आहे प्रियानो. कारण तो प्रकाश आहे आणि प्रकाशाच्या प्रजेसारखे चाला असं देवाचा दास पेत्र असं म्हणतो प्रियानो. आणि म्हणून तुमचं आणि माझं आद्य कर्तव्य हेच आहे, आंद्रिया आणि योहानासारखं, की ख्रिस्ताच्या मागोमाग चालणे, त्याच्या पावलावर पाऊल टाकत चालणे. आणि म्हणून आम्हाला वचनाप्रमाणे जेव्हा आम्ही चालू, त्यावेळेस ख्रिस्तासारखं आम्ही होऊ अशी आम्हाला आशा आहे, कारण ही देवाची इच्छा आहे. आणि म्हणून मत्तई शुभवर्तमान 15वा अध्याय आणि वचन 8 मध्ये काय लिहिलेलं आहे? मत्तई 15 आणि 8, मॅथ्यू चॅप्टर 15 वर्स 8 आणि 9. त्या ठिकाणी असं लिहिलं आहे, हे लोक ओठांनी माझा सन्मान करीतात, परंतु त्यांचे अंतःकरण माझ्यापासून दूर आहे. ते व्यर्थ माझी उपासना करीतात, कारण ते शास्त्र म्हणून शिकवितात, ते असतात मनुष्याचे नियम. प्रियांनो, आजही पाहतो की जे शास्त्र म्हणून शिकवतात ते असतात मनुष्याचे नियम. ते आजही आहे
आणि ते कालही होते, ते ख्रिस्ताच्या त्या युगामध्ये देखील होते. आणि ह्या ठिकाणी देव म्हणतो, प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की तुम्ही माझा सन्मान तर करीतात ओठांनी, परंतु अंतकरण माझ्यापासून दूर आहे. रोमकरास पत्रामध्ये 10 अध्याय 9व्या वचनामध्ये प्रभू स्पष्ट सांगतो कोणाचं तारण होईल. जे ओठांनी, जे मुखाने येशूला प्रभू म्हणून स्वीकारतात त्यांचं, आणि जे अंतकरणात विश्वास ठेवतात की प्रभू येशू ख्रिस्त मेलेल्यातून 3ऱ्या दिवशी उठला. परंतु अनेक वेळा प्रभू म्हणतो की ते ओठांनी मला प्रभू प्रभू म्हणतात, परंतु अंतकरण माझ्यापासून दूर आहे. याचा अर्थ काय आहे की त्याच्या पुनरुत्थानावर त्यांचा विश्वास नाही. प्रियांनो, अंतकरण दूर असलेले आम्ही ख्रिस्ती लोक पाहतो. त्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे, ओठांनी तर सन्मान परंतु अंतकरण दूर आहे. आणि त्या ठिकाणी असं आहे की ते व्यर्थ उपासना करीतात. का बरं? कारण शास्त्र म्हणून जे शिकतात, शास्त्र म्हणून जे शिकवितात ते असतात मनुष्याचे नियम, संस्थेचे नियम, समूहाचे नियम. आणि म्हणून आम्ही पाहतो की शास्त्र शिकवत नाही. प्रियांनो, प्रभूने फक्त आम्हाला एकच गोष्ट दिली, ते म्हणजे पवित्र शास्त्र, बायबल. त्याच्या व्यतिरिक्त आम्हाला प्रभूने काहीच दिलं नाही, कोणतं चिन्ह दिलं नाही, फक्त पवित्र शास्त्र दिलं आणि त्याच्यामध्ये असलेले आत्मिक बोध, स्वर्गीय ज्ञान असं दिलेलं आहे. परंतु दुःखाची गोष्ट प्रियांनो, शास्त्रामधल्या गोष्टी न शिकविता मनुष्याचे नियम लादलेले आम्ही पाहतो. आणि म्हणून त्याचा परिणाम काय होतो की ते व्यर्थ उपासना करीतात. किती भयंकर अशा या गोष्टी आहेत. उपासनेला जातो, सकाळी उठून जातो, परंतु प्रभू म्हणतो, दुःखाने म्हणतो की तू प्रभा व्यर्थ उपासना करतो. त्याच्या पुढे देखील काय होऊ शकतं की व्यर्थ उपासना कुणाकडून? व्यर्थ उपासकाकडून. प्रियांनो, प्रभूचं वचन सांगतं की आत्म्याने आणि खरेपणाने करणारे उपासक मी शोधित आहे. प्रियांनो, आज कित्येक जण लहानपणापासून कितीतरी वर्षांपर्यंत उपासना तर करतात, परंतु मनुष्याच्या नियमाने. आणि प्रभू स्पष्ट सांगतो, जो मनुष्याच्या नियमाने उपासना करतो ती व्यर्थ उपासना आहे आणि तो माझ्या दृष्टिकोनातून व्यर्थ उपासक आहे. प्रियांनो, मशीहा कुणाला सापडतो? जो त्याच्या मागोमाग चालतो, जो त्याच्या वचनाप्रमाणे चालतो, त्याला निश्चित मशीहा सापडतो. परंतु आज जर व्यर्थ उपासना करणारे व्यर्थ उपासक आहे, कारण ते मनुष्याच्या नियमाने चालणारे आहेत, शास्त्राप्रमाणे नाही, तर प्रभू म्हणतो की तुम्हाला मशीहा सापडणार नाही. तेच मरिया, तेच योसेफ, तीच गवानी आणि तेच बाळक तुम्हाला सापडेल. आंद्रिया आणि योहान यांचा अनुभव काय आहे? आम्हाला मशीहा सापडला आहे. का? कारण आम्हाला त्याचं महत्व समजलं. तो देवाचा कोकरा आहे. का? कारण आम्ही त्याच्या मागोमाग चाललो. आज आमचा अनुभव काय आहे? आम्हाला देवाच्या कोकऱ्याचं महत्व समजलं आहे का? दुसरी गोष्ट, आम्ही वचनाप्रमाणे चालणारे विश्वासी आहोत का? आणि तिसरी गोष्ट आपण पाहूया की त्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे, योहानाच्या शुभवर्तमानात परत येऊ आणि 1 अध्याय आणि 39 वचन आपण काढूया. योहान 1 अध्याय आणि 39 वचन. त्या ठिकाणी असं लिहिलं आहे की तो त्यांना म्हणाला, या म्हणजे पाहाल. मग त्यांनी जाऊन तो कोठे राहत आहे ते पाहिले व त्या दिवशी ते त्याच्या येथे राहिले. तेव्हा सुमारे 10वा तास होता. प्रियांनो, किती सुंदर. ते त्याच्या येथे राहिले. खोकडाच बिळे, आकाशातील पाखरास घरटी आहेत, परंतु मनुष्याला डोके टेकवयास जागा नाही, कोणतं घर नाही, असं देवाचं वचन आम्हाला स्पष्ट सांगतं. हे कोणाच्या घरात राहिले मला माहित नाही, परंतु या ठिकाणी प्रभूचं वचन सांगतं की ते दोघे त्याच्या येथे राहिले. सुमारे 10वा तास होता. त्यांना वेळ समजला नाही. प्रियांनो, मी प्रभू बरोबर किती वेळ राहिलोय. त्यांना त्या वेळेची काही काळजी नव्हती. बाहेर अंधार पडला की बाहेर काय चाललंय आम्हाला काही त्याचं महत्व नाही. फक्त एकच आहे, आम्हाला त्याच्या बरोबर राहायचं. आम्ही त्याच्या बरोबर राहिलेलो आहे. प्रियांनो, ह्यातून आत्मिक बोध हा आहे की मी त्याच्या बरोबर राहतो का? म्हणजे काय? योहान कृष्ण वर्तमान 15वा अध्याय आणि वचन 4 मध्ये आम्ही त्याच्या मध्ये राहणं अतिशय महत्वाचं आहे. त्या ठिकाणी असं लिहिलं आहे की तुम्ही माझ्या मध्ये राहा.
त्याच्या बरोबर राहणं हे चांगलंच आहे, परंतु त्याच्या मध्ये राहणं हे अतिशय उत्तम आहे प्रियांनो. त्याच्या मध्ये राहणं म्हणजे आम्हाला मशिहा सापडतो. ज्यावेळेस आम्ही खाली त्या ठिकाणी येतो, वचन 10 मध्ये त्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे, जसा मी आपल्या पित्याच्या आज्ञा पाळून त्याच्या प्रीतीत राहतो, तसे तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल तर माझ्या प्रीतीत राहाल. एका बाजूला आज्ञा आहे, एका बाजूला प्रीती आहे. याचा अर्थ असा आहे, त्याच्या मध्ये राहणं म्हणजे त्याच्या आज्ञेमध्ये राहणं. प्रियांनो, त्याच्या आज्ञेमध्ये राहणं हे अतिशय महत्वाचं आहे. योहानाच्या शुभवर्तमानात 14व्या अध्यायाने 15व्या वचनामध्ये असलेलं आहे, माझ्यावर तुमची प्रीती असली तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल. प्रियांनो, तुम्हाला आणि मला त्याच्या आज्ञामध्ये राहणं अतिशय महत्वाचं आहे. त्याच वेळेस आम्ही इस्रायलाच्या त्या नियमशास्त्रामध्ये आम्ही पाहतो की त्यांना 10 आज्ञा प्रभूने दिल्या आणि त्या चांगल्या आहेत, उत्तम आहेत. त्या आम्हाला एक नियमामध्ये राहण्यासाठी दिलेल्या त्या इस्रायलला दिल्या होत्या. परंतु ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताने ज्या आज्ञा आम्हाला दिलेल्या आहेत त्या वेगवेगळ्या आज्ञा आहेत, परंतु क्रमांक जर पहिला असेल तर तो आज्ञेचा क्रमांक म्हणजे हे माझ्या स्मरणार्थ करा. का? प्रभूचं जोपर्यंत स्मरण आम्हाला होत नाही तोपर्यंत त्याचं जीवन माझ्यामध्ये उतरणार नाही, त्याची प्रीती माझ्यामध्ये उतरणार नाही. आणि त्याची माझ्यामध्ये प्रीती उतरली तर मी जसं माझ्यावर तसं मी शेजाऱ्यावर प्रीती करू शकतो. प्रियांनो, त्या प्रभूच्या आज्ञेत राहणं अतिशय महत्वाचं आहे, कारण त्याचं स्मरण जर मी विसरलो तर त्याची प्रीती विसरेल, त्यांनी माझ्यावर केलेली कृपा विसरेल. आणि म्हणून प्रभू म्हणतो माझ्या स्मरणार्थ हे करा. परंतु दुःखाची गोष्ट अशी आहे प्रियांनो, आठवड्याच्या पहिल्या दिवशी अशा अनेक मंडळ्या आहेत की आठवड्याच्या पहिल्या दिवशी त्याचं स्मरण होत नाही, त्याचा मेज त्या ठिकाणी आम्हाला दिसत नाही. प्रियांनो, अनेक अशा गोष्टी दिसतात परंतु त्याचा मेज लागलेला दिसत नाही, त्याचं स्मरण होत नाही. पण आम्ही पाहतो ज्या ठिकाणी मेज नाही त्या ठिकाणी त्याचं स्मरण नाही, आणि जर त्याचं स्मरण नाही तर प्रभूची ती मंडळी नाही. प्रियांनो, कारण देवाचं वचन सांगतं की मंडळीचा मस्तक प्रभू येशू ख्रिस्त आहे, आणि त्या मस्तकाचं स्मरण नाही तर त्या ठिकाणी काय उपासना होणार आणि काय प्रभूचं आम्ही गुणगान करणार. प्रभू म्हणतो की माझ्या आज्ञेत राहा. म्हणजे काय होईल माहितीये का? योहान शुभवर्तमान 14वा अध्याय आणि 21व्या वचनामध्ये, ज्याच्या जवळ माझ्या आज्ञा आहेत व जो त्या पाळितो तोच माझ्यावर प्रीती करणारा आहे, आणि जो माझ्यावर प्रीती करीतो त्याच्यावर माझा पिता प्रीती करील, मीही त्याच्यावर प्रीती करीन व स्वतः त्याला प्रगट होईल. प्रियांनो, ज्या वेळेस त्याच्या आज्ञा माझ्या जीवनात असतात, प्रभू म्हणतो मी स्वतः त्याला प्रगट होईन. काय म्हणून? मशिहा म्हणून, तारणारा म्हणून. आज आपण थोडक्यात 3 गोष्टी पाहिल्या की मी ज्या वेळेस ख्रिस्ताकडे येतो, मला सुवार्थ कळते आणि मी त्या ख्रिस्ताला पाहण्यासाठी जातो, त्यावेळेस मला काय दिसतं? मरिया दिसती, योसेफ दिसतो, गवानी दिसती का बाळक दिसतो? परंतु ज्यावेळेस योहान आणि आंद्रियासारखा दृष्टिकोन आमचा आहे की आम्ही ऐकलं काय, त्याचं महत्व आम्हाला समजलं आणि आम्ही त्याच्या मागोमाग चाललो आणि आम्ही त्याच्या आज्ञेत राहिलो आणि आम्हाला मशिहा सापडला आहे. प्रभू करो त्यांना आजही मशिहा सापडला नाही, या संदेशाच्या द्वारे, देवाच्या पवित्र वचनाद्वारे त्यांना मशिहा सापडो, हीच प्रभूचरणी प्रार्थना.